नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 18 डिसेंबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 10 प्रश्न आपण बघणार आहोत आणि त्या 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, चिलीच्या राष्ट्राध्यक्षपदावर कोणाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जोसे अँटोनियो कास्ट यांची. 18 डिसेंबर 2025 रोजी चिलीमध्ये राजकीय परिस्थितीत मोठा बदल झाला. अल्ट्रा पुराणमतवादी नेते जोसे अँटोनियो कास्ट यांची राष्ट्राध्यक्ष निर्वाचित म्हणून निवड झाली. राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी डाव्या विचारसरणीच्या उमेदवार जिनेट जारा यांचा पराभव केला. या निकालामुळे गॅब्रियल बोरिच यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान प्रशासनातून सत्ता हस्तांतरित झाली. प्रश्न दुसरा, वरिष्ठ महिलांच्या 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक कोणी जिंकले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मनू भाकर. 68व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत मनू भाकर आणि सिमरनप्रीत कौर ब्रार यांनी सुवर्ण पदकांची कमाई केली. दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिने वरिष्ठ महिलांच्या 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. ISSF वर्ल्ड कप फायनल 2025ची सुवर्ण पदक विजेती सिमरनप्रीत कौर ब्रार हिने कनिष्ठ महिलांच्या 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. पुढला प्रश्न, भारत आणि इथिओपिया यांनी द्विपक्षीय सहकार्यासाठी किती सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या? याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, 3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अँडिस अबाबा दौऱ्यादरम्यान भारत आणि इथिओपिया यांनी द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इथिओपियाला झालेला पहिलाच अधिकृत दौरा होता. या सामंजस्य करारांमध्ये सीमाशुल्क सहकार्य, डेटा सेंटरची स्थापना तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमातील सहकार्य यांचा समावेश आहे. हे करार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्या उपस्थितीत करण्यात आले. चौथा प्रश्न आहे, गुगलने सुरू केलेल्या पहिल्या जागतिक क्रेडिट कार्डचे नाव काय आहे? चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फ्लेक्स. गुगलने आपले पहिले जागतिक क्रेडिट कार्ड फ्लेक्स भारतातून सुरू केले आहे. हे कार्ड ॲक्सिस बँक यांच्या भागीदारीत सुरू करण्यात आले असून ते रुपे नेटवर्कवर कार्यरत आहे. पारंपरिक क्रेडिट कार्डाप्रमाणे नंतर मिळणाऱ्या रिवॉर्ड्स किंवा कॅशबॅकऐवजी फ्लेक्स कार्ड प्रत्येक व्यवहारावर तात्काळ रिवॉर्ड्स प्रदान करते. हे तात्काळ रिवॉर्ड्स पुढील पेमेंटसाठी लगेचच वापरता येतात. प्रश्न 5वा, नोव्हेंबर 2025 साठी ICC पुरुष खेळाडू ऑफ द मंथ म्हणजेच ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर हा जो पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात आला सायमन हार्मर यांना. म्हणजे 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 18 डिसेंबर 2025 रोजी दक्षिण आफ्रिकेचा सायमन हार्मर याला नोव्हेंबर 2025 साठी ICC पुरुष खेळाडू ऑफ द मंथ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत भारताविरुद्ध दिलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने हा सन्मान मिळवला. सायमन हार्मरच्या प्रभावी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने भारतात 2-0 अशी ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवला, जो 2000 नंतरचा पहिलाच विजय ठरला. या मालिकेसाठी सायमन हार्मरला मालिकावीर म्हणजेच प्लेयर ऑफ द सिरीज म्हणूनही गौरवण्यात आले. 6वा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथिओपियाचा कोणता सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला? 6व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जे आहे ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया.
18 डिसेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथिओपियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया प्रदान करण्यात आला। हा प्रतिष्ठित सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे जगातील पहिले राष्ट्रप्रमुख किंवा सरकार प्रमुख ठरले। या पुरस्कारासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला हा 28वा सर्वोच्च परदेशी राष्ट्र सन्मान आहे। या दौऱ्यादरम्यान भारत आणि इथिओपिया संबंधांना धोरणात्मक भागीदारी या स्तरावर नेण्यात आले। प्रश्न 7वा आहे, भारताने सिली सेरह तलाव आणि कोपरा जलाशय यांना कोणत्या क्रमांकाची रामसर स्थळे म्हणून घोषित केले? तर 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 95 व 96। भारताने सिली सेरह तलाव आणि कोपरा जलाशय यांना अनुक्रमे 95 आणि 96 रामसर स्थळ म्हणून घोषित केले। यामुळे देशातील रामसर स्थळांची संख्या आता एकूण 96 इतकी झालेली आहे। सिली सेरह तलाव हा मानवनिर्मित गोड्या पाण्याचा तलाव असून अलवरचे महाराजा विनय सिंग यांनी 1845 साली अलवर शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी त्याची निर्मिती केली होती। बिलासपूर जवळ स्थित कोपरा जलाशय हे छत्तीसगड राज्यातील पहिले रामसर स्थळ ठरले आहे। प्रश्न 8वा आहे, डेझर्ट सायक्लोन 2 हा कोणत्या देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे? तर 8व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच भारत आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE। डेझर्ट सायक्लोन 2 हा भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील दुसरा संयुक्त लष्करी सराव आहे। हा सराव 18 ते 30 डिसेंबर या कालावधीत अबुधाबी येथे आयोजित करण्यात आला आहे। या सरावात सहभागी भारतीय सैन्य दलातील जवान प्रामुख्याने मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटमधून निवडण्यात आले आहेत। या सरावाचा मुख्य भर शहरी युद्ध कौशल्ये तसेच संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार राबविण्यात येणाऱ्या उपसामान्य मोहिमा यावर आहे। प्रश्न 9वा, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली? 9व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अश्विनी कुमार तिवारी। अश्विनी कुमार तिवारी यांनी 1991 साली स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली। जानेवारी 2021 मध्ये त्यांची SBIच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर पदावर नियुक्ती करण्यात आली। त्यांचा कार्यकाळ आता 31 डिसेंबर 2027 पर्यंत वाढवण्यात आला आहे। SBI ही मालमत्तेच्या आधारे भारताची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे। आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, टेस्लाचे भारतातील पहिले चार्जिंग स्टेशन कुठे सुरू करण्यात आले आहे? तर 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुरुग्राम। टेस्लाने भारतातील आपले पहिले चार्जिंग स्टेशन गुरुग्राम येथील DLF हॉरिझॉन सेंटर येथे सुरू केले आहे। या सुविधेमध्ये V4 सुपर चार्जर्स उपलब्ध असून ते 250 किलोवॅट पर्यंतच्या वेगाने चार्जिंग क्षमता प्रदान करतात। या ठिकाणी असलेल्या डेस्टिनेशन चार्जर्सची क्षमता प्रत्येकी 11 किलोवॅट इतकी आहे। जलद चार्जिंगद्वारे केवळ 15 मिनिटात सुमारे 275 किलोमीटर पर्यंतची रेंज वाढवता येते। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न जो आहे, होम बाउंड या चित्रपटाला कोणत्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। धन्यवाद।